म्हटलं जातं की खूप ताणलं की कुठलंही नातं तुटू शकतं, पण परमेश्वरानं क्वचित अशी नाती बनवलेली असतात जी ठरवून सुद्धा आपण तोडू शकत नाही. कशी बघा. हम दोनों हैं अलग अलग, हम दोनों हैं जुदा जुदा, एक दूजे से कभी कभी रहते हैं हम खफा खफा. लड़की देखी मुंह से सीटी बजे हाथ से ताली, लड़की देखी मुंह से सीटी बजे हाथ से ताली. आई लव माय गपोरी आली आली, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. फाटू फाटू आपण फाटू. आम्ही दोघे भाऊ भाऊ. 4 आण्याचे चणे खाऊ. अरे नियतीने आपल्याला बांधून ठेवलंय. नियतीने नाही, आईने बांधून ठेवलंय. अरे येडे, आपल्या आईचंच नाव नियती आहे. वा वा. आपल्या आईचं नाव नियती आहे. मग इतके दिवस तिला मी आई म्हणत होतो. अरे दिवाळ फिल्म मध्ये ते 2 भाऊ वेगळे होऊ नये किंवा वेगळे होतात म्हणून आपल्या आईने आपण वेगळे होऊ नये म्हणून लहानपणीच आपल्याला जोकर गमने चिकटवलेला आहे. हो काय? अरे नियतीने काय काय खेळ मांडलेला आहे. त्या नियतीने तुला उजवा हात दिला आणि त्याच नियतीने मला डावा हात दिला. तू उजव्या हाताने लिहू शकतोस, जेवू शकतोस, परत जेवून लिहू शकतो, लिहून जेवून परत लिहून नाचू शकतो, दादून नाच परत परत जेवून लिहू. परत परत का सांगतोस मला ते? तुला कसं कळणार रे या डाव्या हाताचं दुःख? काय काय सहन केलंय या डाव्या हाताने. ओ शिट. अरे डाव्या हाताच्या मुद्द्यावर तू पार्टी सोडायला तयार झालास. अब की बार 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 वरून आठवण झाली. अरे तू बार मध्ये 10 बियर प्यायचास आणि 10 वेळा मी टॉयलेटला जायचो. पण मी यायचो ना भिंत धरायला. आणि तू रे, मी सिगरेट ठेवायचो, पेटवायचंस तू. पण धूर मी सोडायचो. एकदा आई आली तर सिगरेट पिताना सिगरेट बाजूला टाकलीस आणि तुझा अख्खा धूर मी माझ्या छातीत दाबून धरला. तो दाबून धरलेला धूर माझ्या शरीराच्या 18 छिद्रातून कुठून कुठून बाहेर पडला हे तुला नाही कळलं. 18 छिद्र, 9 छिद्र असतात ना. तुझी नो आणि माझी नो मोजू नकोस. ऑलरेडी सगळ्यांनी मोजायला घेतली. आणि फुटबॉल खेळताना मी एका टीम मध्ये आणि तू मुद्दा म्हणून दुसऱ्या टीम मधून खेळायचास. मग मी बॉल मारला की तू 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 अडवायचास. मग मी बॉल मारला की तू तिथून अडवायचास. बॉल मारून अडवून अरे 90 मिनिटं आपण दोघंच खेळायचो. आणि बाकीचे खेळ, बाकीच्या मैदानात गोट्या खेळायचे. आणि क्रिकेट खेळताना मी असा स्पिनर होतो. असा लेग स्टम्प असं टाकायचं बॉल आणि तू नो बॉल करायचास. हे बघ ही अशी भांडण होतात ना म्हणून मला वेगळं व्हायचंय. तुला वेगळं व्हायचं? हो. आत्ता तुला वेगळं व्हायचं? हो. अरे बाकी सुटत नाहीत का? अरे 3 स्किट उरली आहेत आणि तुला आता वेगळं व्हायचं. फिनालेला मी कोणाबरोबर सीट करू? संजय जाधवांबरोबर. मग कन्व्हिक्शनचे पैसे कोण मोजणार? हे बघ कोण काय मोजणार मला माहित नाही. मला वेगळं व्हायचंय म्हणून तू इथे आणलंस. काय ही जीव आहे का काय? बागेत लावली तर लहान मुलं घसरून गुंडी म्हणून वापरतील. हे बघ तुला मी इथे घेऊन आलो एका मुलीला भेटून देण्यासाठी. अच्छा ओके, म्हणून तुला वेगळं व्हायचंय तर. हो. हरकत नाही. ती तुला सोडून मला चिटकेल. वहिनी बद्दल असं बोलतोस? कुठली वहिनी? कुठून आणली वहिनी? फेसबुक वर पटवली. फेसबुकवर आपलं जॉईंट अकाउंट आहे. ते बँकेत. फेसबुक वर मी नवीन अकाउंट ओपन केलं आपल्या दोघांचा फोटो क्रॉप करून. आयुष्यात केवढं मोठं क्रॉप केलंय तुला माहितीये? आयुष्यात केवढं मोठं पाप केलंयस तुला माहितीये? फोटो दाखव तिचा. हे बघ हा 3 डायमेन्शनल फोटो दाखवू नकोस. हे बघ कसाही असला ना तरी हिच्यावर मी खूप प्रेम करतो. हिचं नाव चिऊ आहे. चिऊ. मी तिच्यावर कविता करीन. ओके कर. वहिनी वहिनी दिसतेस गोड, खातेस का ग पेरूची फोड? ती काय पोपट आहे का? चिऊ आहे ती चिऊ. वहिनी वहिनी 2 हात बघ, 4 पाय बघ, 2 डोकी बघ, 4 डोळे बघ. बघ माझी आठवण येते. तुला
मध्ये घ्यायचंच आहे ना. मी तिला मिमिक्री करून दाखवीन. कर कर मिमिक्री कर. मैं दरवाजे में पहुंचा तो 2 हंसी आके भाग भाग करके मेरे तरफ देख रही थी और मेरा दिल धक धक करके बोल रहा था कि जॉनी बेटे तेरी मंजिल आ गई है. यानी जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के पत्थर नहीं फेका करते. ए बाबा ए तू मिमिक्री नकोच करू रे. मग मी गाणं म्हणू का? गाणं म्हणजे सगळं तूच करणार आहेस. हे बघ मला काही ऐकायचं नाही, मला वेगळं व्हायचं, मला तुझ्यावर राहायचंच नाहीये ना. पण असं नको रे करू. हा, अरे डावा भाग वेगळा झाला तर मी माझ्या आयुष्याचा डाव चांगल्या प्रकारे खेळू शकेन रे. पण तू उजवा वेगळा झालास तर तुझं कसं काय होणार? अरे म्हणजे तुझं लग्न होईल, नंतर सत्यनारायणाची पूजा घालशील, भटजी म्हणतील नारायण मा केशवगायन मा माधवायन मा गोविंदायन मा वैष्णवायन मा, पाणी सोडा उजव्या हाताने पाणी कसं सोडशील? हे बघ फालतूगिरी करू नकोस. ह्याचा अर्थ असं की उजव्यालाच महत्व, डाव्याला का महत्वच नाहीये. अरे मी डाव्याचं महत्व डावललं नाहीच आहे. मला माहिती आहे एका हाताने टाळी वाजत नाही, 2 हाताने टाळी वाजते. मला माहिती आहे ते. तू विसरलास. तू असं निघून गेलास ना तर माझं हृदय घेऊन जाशील. म्हणजे कारण ते डावीकडे असतं. हे बघ पण आता त्या हृदयात तू नाहीयेस, चिऊ आहे. अजून विचार कर. हे बघ डावा भाग नसला तर मला अडचण होईल, पण मी कसं बसं मॅनेज करेल. पण उजवा नसला ना तर पदोपदी तुला माझी आठवण येईल. तू उघडा पडशील बघ. हे बघ मी उघडा पडलो तरी चालेल, मला वेगळं व्हायचंय. बस मला वेगळं व्हायचंय. तुला उघडं पडायचंय? हो पडायचं उघडं? हो. मग पड उघडा पड. मी वेगळा झालो. मी वेगळा झालो. यस. चिऊ कुठे राहिलीस तू? ये चिऊ लवकर ये. चिऊ लवकर ये. मी आता चिऊला भेटणार आहे. आता मी चिऊवर सुखाने संसार करणार आहे. ही तुझी चिऊ? तिने तुला चिऊ बनवलंय. इतके दिवस काय होतं? भाई 1 गेट 1 फ्री. आता भाई 1 गेट 2 आणि मी फ्री. ब्रिलियंट कन्सेप्ट. एक तर कन्सेप्टवरच मी फिदा झालो खूप. आणि बाकी तुमचं टायमिंग तर बोलायलाच नको. तुमच्या टायमिंगचा प्रश्नच नाही. सुंदर परफॉर्मन्स. आय एम ओव्हरवेल्म्ड विथ युअर परफॉर्मन्स. क्या बात है. सुपर. गॉड ब्लेस यू. अँड आय थिंक वी मस्ट हॅव अ ब्लास्ट फॉर दिस कन्सेप्ट, फॉर दिस परफॉर्मन्स, फॉर द एंटायर थिंग. गॉड ब्लेस यू. यार लवली. खूप छान. मला अतिशय आवडला. खूप कॉम्पॅक्ट स्टोरी. ते थोडा मध्ये इमोशनल टर्न पण घेतला आणि त्याच्यानंतर इट वॉज अगेन हॅपी एंडिंग. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच फॉर अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. आणि ह्याच्यासाठी म्युझिकची सलामी विथ लिटल मिठाई. अकरा प्लस 1 12 प्लस 12.5 25 गुण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.